रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा. कर्मवीरांचे ज्ञानपीठ हे शक्तिपीठ ही ठरते आहे. शाहू फुल्यांचे समानतेचे तत्व मानसी मूर्ते आहे. धर्म जातीच्या पाद गांधींचे मूल्य मानवी जपतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा. साठी लेणी मोडून लक्ष्मी वहिनी झाली आई. कमवा आणि शिका मंत्र हा करुणाईला प्रेरक होई. स्वावलंबी वृत्ती ठेवून ज्ञान साधना करतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा. दलितांसाठी अण्णा तुमची झिजली चंदन काया. अनाथ जीवा सदा लाभली मातृहृदयी तुमची माया. शून्यामधल्या नवसृष्टीचा निर्मिक तोही ठरतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा. जावा प्रबोधनाची पहा. आदर्श शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल चांदोरी तालुका निफाड जिल्हा नाशिक या विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांसाठी त्यांना प्रत्यक्ष निवडणूक त्याच्या कार्याचा अनुभव येण्यासाठी शालेय मंत्री निवडणूक 2025-26 याचं आयोजन मोठ्या उत्साहामध्ये आपण या ठिकाणी केलेलं आहे. एकूण 28 विद्यार्थी उमेदवार म्हणून या प्रक्रियेमध्ये भाग घेत आहेत. त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे चिन्हाचं वाटप आपण केलेलं आहे. काही विद्यार्थी असे असतात की अभ्यासामध्ये थोडंसं त्यांचं दुर्लक्ष असतं, पण अशा काही घटक आहेत समाजामध्ये की त्याकडे ते अतिशय उत्साहाने पुढे जात असतात. त्यापैकीच हा घटक आहे की निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष त्यांचा उत्साह असतो. असे बरेचसे उमेदवार, एकूण 28 उमेदवार या निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी झालेले आहेत. तुम्ही आता बघता आहात की अत्यंत
शिस्त पद्धतीने उत्साहाने या ठिकाणी मतदान प्रक्रिया चालू आहे. सगळ्या प्रकारचे ज्या आपण इलेक्शनमध्ये बघतो, मुख्यमंत्र्यांपासून वेगवेगळे घटक या ठिकाणी मांडलेले आहेत आणि विद्यार्थी उत्साहाने त्यांचं मत या ठिकाणी नोंदवत आहेत, जेणेकरून प्रत्यक्ष त्या निवडणुकीचा अनुभव त्या विद्यार्थ्यांना घेता यावा या पद्धतीने हे कामकाज या ठिकाणी चालू आहे. विद्यार्थी जे आहेत त्या विद्यार्थ्यांसोबत मुलीसुद्धा उमेदवार म्हणून सहभागी झालेले आहेत. 50% मुलं आणि 50% मुली या हिशोबाने ही मतदान प्रक्रिया आज मोठ्या उत्साहामध्ये पार पडत आहे. विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा चांगला प्रचंड उत्साह आहे. एक आठवडा झाला विद्यार्थी धीराने प्रत्येक उमेदवाराचा प्रचार ते बघत आहेत. उमेदवारसुद्धा त्यांना मत देण्यासाठी, आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या योजना त्यांच्यापर्यंत नेत आहेत. एक उदाहरण म्हटल्यानंतर त्यांना चॉकलेट देण्याची प्रक्रिया, कारण आम्ही प्रत्यक्षामध्ये पाहिली, विद्यार्थ्यांना चॉकलेट देऊन मला मतदान कर या पद्धतीने कामकाज एक 5-6 दिवसापासून आम्ही अनुभव घेत आहोत. विद्यार्थ्यांनी त्यांचे जे पॅम्पलेट्स असतात ते रंगीत तयार करून ते पूर्ण विद्यालयामध्ये ते लावून त्यांच्या मतदानाचा जोरदार प्रचार गेल्या 5-6 दिवसापासून ते करतायत आणि आज प्रत्यक्षामध्ये मतदान प्रक्रिया पार पडत आहेत. शिक्षकांना सुद्धा मोठा उत्साह आहे, कारण शिक्षकांनी मतदान प्रक्रिया याची ड्युटी अनुभवलेली आहे, पण प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया आज विद्यार्थ्यांची जी चालू आहे त्याचा अनुभवसुद्धा आमचे सेवक या न्यू इंग्लिश स्कूल चांदोरी या विद्यालयामध्ये घेत आहेत. आम्ही सुद्धा तेवढे उत्साही आहोत आणि दिवसभर प्रक्रिया शांततेने पार पडल्यानंतर संध्याकाळी त्याची मतमोजणी होऊन या उमेदवारापैकी विजयी उमेदवार सर्वांसमोर घोषित करण्यात येतील आणि निवडून आलेले उमेदवार पूर्ण वर्षभरामध्ये आपल्या शालेय कामकाज जे असतं त्याच्यामध्ये त्यांना सहभागी होता येईल आणि त्यांच्या मदतीने विद्यार्थीसुद्धा पूर्ण वर्षभर एक ते प्रमुख म्हणून, विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी म्हणून वर्षभर शालेय कामकाजामध्ये त्यांचं योगदान राहील. अशी आजची ही शालेय मंत्रिमंडळ निवडणूक 2025-26 आज पार पडत आहे. धन्यवाद. न्यू इंग्लिश स्कूल चांदोरी या आमच्या विद्यालयामध्ये शालेय मंत्रिमंडळ निवडणूक शैक्षणिक वर्ष 2025-26 आज हे मतदान संपन्न होत आहे. इयत्ता 5वी ते 10वी अखेर या माध्यमिक स्तरावरती जवळजवळ 11 उमेदवार आपल्याला या ठिकाणी निवडून द्यायचे. लोकशाही मार्गाने आपण हे मतदान या विद्यार्थी मतदारांचं आपण या ठिकाणी घेत आहोत आणि ते संपन्न होत आहे. गेल्या 4 ते 5 दिवसापूर्वी आम्ही ही निवडणूक जाहीर केली आणि जाहीर केल्यानंतर उमेदवारी अर्ज भरले गेले. उमेदवारी वैध आणि अवैध असे अर्जांचं आपण त्या ठिकाणी सेग्रिगेशन केलं आणि जे अर्ज सिलेक्ट झाले असे जवळजवळ मला वाटतं 23 ते 24 उमेदवार या ठिकाणी रिंगणामध्ये आहेत. पैकी 11 उमेदवार आपल्याला निवडून द्यायचे आहेत. ही निवडणुकीमध्ये 11 जे पद आहेत त्याच्यामध्ये मग मुख्यमंत्री असेल, शालेय आरोग्यमंत्री असेल, क्रीडा मंत्री असेल, या वेगवेगळ्या ज्या स्तरावरती असे 11 पदं या ठिकाणी निर्माण केले आणि त्याच्यातून हे 11 उमेदवार निवडून येणार आहेत. निवडणूक प्रक्रिया दुपारी 12 वाजता सुरू झालेली आहे. 12 ते 5च्या दरम्यान जवळजवळ 1400 ते 1500 विद्यार्थी हे मतदार या मतदानाचा अधिकार बजावणार आहेत आणि याचा निकाल लगेच संध्याकाळी सायंकाळी 7 वाजेपर्यंत या ठिकाणी डिक्लेअर करण्यात येईल आणि निवडून आलेले जे 11 उमेदवार आहेत त्यांचा एकत्रित सत्कार उद्याला आमच्या शाळेच्या प्रांगणामध्ये आदरणीय प्राचार्य कापणी सर यांच्या हस्ते होईल. एवढीच या ठिकाणी आणि पुनश्च एकदा मी या इलेक्शनासाठी शुभेच्छा देतो. आमच्या विद्यालयामध्ये शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक चालू आहे. विद्यार्थ्यांचं वय जरी 18 वर्ष नसलं तरी विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रिया कशी असते हे समजण्यासाठी आमच्या शाळेतल्या बगाव सर, गायकवाड सर यांनी अतिशय सुंदररित्या हा सगळा प्रोग्राम अरेंज केलेला आहे. मुलांना निवडणूक प्रक्रिया कशी असते अतिशय सुंदररित्या त्यांनी समजून दिलेलं आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे चालू आहे. मतदान करण्याचं मुलं अगदी आनंदाने सहभागी होत आहे मतदान प्रक्रियेमध्ये.
आजच्या या निवडणुकीमध्ये जे कोणी उमेदवार निवडून येतील त्यांना माझी एकच विनंती असेल की आपल्या शाळेचं प्रशासन चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून शिस्त वगैरे जे आहे ते सर्व प्रशासन त्यांनी व्यवस्थितपणे चालवावं. त्यांना आजच्या निवडणुकीसाठी इथे लाभले पंखले उनी उंच भरारी नभात घ्यावी. प्रतिभाशाली बहुजनांचा वेलू गगनी चढतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा. चांदोली या ठिकाणी शालेय मंत्रिमंडळ निवडणूक होती आहे. अर्थातच मुलांमध्ये नेतृत्व गुण वाढावे यासाठी आपण ही निवडणूक घेत आहोत. यामध्ये तुम्ही बघू शकता की मुलांना छान अगदी आपल्या निवडणूक जशी होते तसंच मुलांना एक शिकवल्या जाते की लोकशाहीच्या मार्गाने निवडणूक पद्धत कशी अवलंबिली जाते हे पण यातून शिकायला मिळतं. शिवाय आम्ही जर चिन्ह बघितली शाळेमध्ये दिलेली असतील तर मुलांना ती सगळी उपयोगी वस्तू आहेत की ज्या शालेय आहेत, इतर गोष्टी आहेत आणि त्यातून मुलांना अर्थातच निवडणूक प्रक्रिया कशी केली जाते, कशी राबवली जाते, निवडणूक प्रक्रियेची पूर्णपणे त्यांना माहिती देण्यात आलेली आहे. आणि अर्थातच यातूनच हे जे प्रशासन निवडलं जाईल, सांस्कृतिक मंडळ असेल, क्रीडा विभाग असेल, शाळेच्या बऱ्याचशा कामांमध्ये त्यांची मदत होईल आणि अर्थातच त्यांच्यामध्ये ही मदतीची भावना पण निर्माण होईल आणि नेतृत्व गुण विकसित होईल. असे सहशालेय उपक्रमातून बरेचसे नेतृत्व गुण किंवा इतर काही असे महत्त्वाचे गुण आहेत की जे त्यांना समाजामध्ये वावरण्यासाठी उपयोगी असतात. ते गुण विकसित करण्याचं काम शाळा करत असते. म्हणूनच शाळेला मुलांच्या सर्वांगीण विकासाचं एक माध्यम समजलं जातं. थँक्यू व्हेरी मच. रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल चांदोरी या आमच्या विद्यालयामध्ये आज शालेय सन 2025-26 शालेय मंत्रिमंडळ ठरवण्यासाठी मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यात आली. खरं पाहिलं तर नागरिक शास्त्रामध्ये मुलांना फक्त शिकवलंच जातं की मतदान काय आहे आणि मुलं समाज जीवनामध्ये बघतात देखील. यांच्यातलीच काही पुढं भविष्यामध्ये जागरूक नागरिक व्हावे या दृष्टीने मतदान कसं असावं, पारदर्शकता कशी असावी, मतदान करताना कोणकोणत्या प्रक्रियेतून जावं लागतं याचं एक छोटंसं रूप या पद्धतीने मुलांना दाखवण्याचा इयत्ता 10वीचे विद्यार्थी तसेच मतदान कक्ष अधिकारी म्हणून श्री बगाव सरांनी काम पाहिलं. विद्यार्थ्यांनी संपूर्ण शाळेनेच आता हा माझा 8वी क वर्ग आहे या प्रत्येकाने या मतदान मोहिमेमध्ये भाग घेतलं. अगदी मतदान केल्यानंतर बोटाला लावली जाणारी ही शाई ती सुद्धा प्रत्येक मुलांनी वर्गामध्ये आज दाखवली. प्रत्येकाने विचारलं एकमेकांना तू मतदान केलं का आणि मतदानाला उभे असणारे जे उमेदवार होते त्या उमेदवारांचं देखील खूप छान उद्बोधन शाळेकडून करण्यात आलेलं होतं. विद्यालयाचे माननीय प्राचार्य श्री कापडणी सर, उपमुख्याध्यापिका सौ भदाने मॅडम, पर्यवेक्षक श्री ठाकरे सर तसेच पर्यवेक्षक श्री महाजन सर आणि संपूर्ण स्टाफने या विद्यार्थ्यांना मतदार उमेदवार म्हणून उभे राहताना तुमच्या जबाबदाऱ्या काय हे सर्वप्रथम अगदी गंभीरतेने समजावून सांगितलं आणि त्यानंतर तुम्ही मतदार म्हणून निवडून आल्यानंतर तुम्हाला कोणती भूमिका या ठिकाणी बजावायची आहे. शालेय मंत्रिमंडळामध्ये एक प्रकारचं देशाचं नेतृत्व करणारा जसा मोठा असतो कोणीतरी तसं शाळेचं नेतृत्व तुम्हाला करायला मिळणार आहे हे त्या 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांना खूप अप्रूप वाटत होतं आणि दिवसभर त्यांची उत्कंठा शिगेला लागलेली. प्रत्येकाला ते सांगत होते. खरं पाहिलं तर मतदान कक्षात जाताना सुद्धा ओरडून ओरडून सांगायची मॅडम याला मतदान करा, मॅडम त्याला मतदान करा. परंतु अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हे आमचं मतदान आज पार पडत आहे. सकाळपासून मतदारांचा ओघ तुम्ही बघाल बाहेर लागलेलाच आहे. मतदार अगदी आनंदाने उत्कंठेने त्याच्यात भाग घेत आहे आणि संपूर्ण मंत्रिमंडळ शाळेचं या पद्धतीने उद्या ठरणार आहे. आमच्या या चिमुकल्यांना एक घटनेचा जो एक आदर्श आहे मतदान प्रक्रिया
की शालेय जीवनापासून शिकवण्याचा हा शाळेचा छोटासा प्रयत्न आहे आणि या मतदान प्रक्रियेचं या ठिकाणी आम्ही सर्वांनी आनंद उपभोगलेला आहे. धन्यवाद. आनंदाची शाळा आमची आनंदाची शाळा हिरव्या हिरव्या सुरावटीचा आम्हाला गला गळा आम्हाला गला गळा आनंदाची शाळा आमची आनंदाची शाळा हिरव्या हिरव्या सुरावटीचा आम्हाला गला गळा आम्हाला गला गळा खळखळ वाहे नदी निळी अन झुळझुळणारा वारा खळखळ वाहे नदी निळी अन झुळझुळणारा वारा भाषा हिरवी कविता हिरवी हिरवा रंग पसारा भाषा हिरवी कविता हिरवी हिरवा रंग पसारा क्षणाक्षणाला चित्र रंगवी आकाशाचा फळा क्षणाक्षणाला चित्र रंगवी आकाशाचा फळा हिरव्या हिरव्या सुरावटीचा आम्हाला गला लळा आम्हाला गला लळा हिरवी झाडे हिरवी पुस्तके हिरवे दप्तर झाले हिरवी झाडे हिरवी पुस्तके हिरवे दप्तर झाले जणू पाझरूंचा चुरा सांडूनी सारे जग हे नटले जणू पाझरूंचा चुरा सांडूनी सारे जग हे नटले झाडांमधून झुलतो सुंदर वेलीचा झोपाळा झाडांमधून झुलतो सुंदर वेलीचा झोपाळा हिरव्या हिरव्या सुरावटीचा आम्हाला गला लळा आम्हाला गला लळा परिराणीच्या गोष्टी कळतील अनप्रयोग जादूचे परिराणीच्या गोष्टी कळतील अनप्रयोग जादूचे शाळा असुनी आम्हास वाटे जग हे मौज मजेचे शाळा असुनी आम्हास वाटे जग हे मौज मजेचे क्षण वेचाया आनंदाचे सर्व सामले गोळा क्षण वेचाया आनंदाचे सर्व सामले गोळा हिरव्या हिरव्या सुरावटीचा आम्हाला गला लळा आम्हाला गला लळा माझे नाव प्रज्ञा वसाड आहे. मी 10वी अ मध्ये शिकत आहे. आज आमच्या शाळेमध्ये मतदान झालं आहे व मी सांस्कृतिक या पदावर उभी असून उमेदवार चांगले प्रतिनिधित्व करत आहे व श्री कापडनीस सर यांनी मार्गदर्शन खूप चांगल्या रीतीने केले मतदानाला व शालेय चिन्ह देऊन आम्हाला गणेश सर यांनी मार्गदर्शन केले व भगाऊ सर यांनी पण मार्गदर्शन केले व मतदान हे खूप चांगल्या रीतीने झाल्या शाळेमध्ये व असाच प्रतिसाद विद्यार्थ्यांनी द्यावा अशी विनंती व हे आमचे शेवटचं वर्ष असून 10वीचं तुम्ही चांगल्या रीतीने म्हणजे शिक्षकांनी त्यांनी चांगल्या रीतीने आम्हाला मार्गदर्शन केले. श्री कापडनीस सर प्राचार्य आहे आमच्या शाळेचे व पर्यवेक्षक महाजन सर ठाकरे सर यांनी पण आम्हाला मोलाचे मार्गदर्शन केले व बदाने टीचर यांनी पण आम्हाला मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांचे धन्यवाद व शाळेने आम्हाला मतदान घेऊन दिले त्याबद्दल शाळेचे आज आमच्या रयत शिक्षण संस्थेच्या इंग्लिश स्कूल चांदोरी विद्यालयामध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक या ठिकाणी पार पडत आहे. विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रिया कशी असते, लोकशाही कशी असते याबद्दलची माहिती याच्यातून मिळावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून ही प्रक्रिया या ठिकाणी आमच्या विद्यालयाचे क्रीडा शिक्षक गायकवाड सर, चित्रकलेचे शिक्षक तसेच आमचे निवडणूक आयोगाचे प्रमुख सन्माननीय बगाव सर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय सुंदर अशा पद्धतीने त्यांनी नियोजन केलेलं आहे. आणि तुम्ही इकडं बघू शकता की मतदार कसे येत आहे, मतदान करताय
आणि निवडणुकीची प्रक्रिया विद्यार्थ्यांना माहीत व्हावी या दृष्टीने हा राबवलेला जो उपक्रम आहे त्याचे मी गायकवाड सर आणि बगाव सर तसेच आमचे विद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय कापडणीस सर, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक यांचे सर्वांचे हार्दिक आभार मानतो. आनंदाची शाळा आमची आनंदाची शाळा हिरव्या हिरव्या सुरावटीचा आम्हा लागला लळा आम्हा लागला लळा लललला 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 ललला रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा. कर्मवीरांचे ज्ञानपीठ हे शक्तिपीठ ही ठरते आहे. शाहू फुल्यांचे समानतेचे तत्वमानसी मूर्ते आहे. धर्म जातीच्या पाद गांधींचे मूल्य मानवी जपतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा. ही लेणी मोडून लक्ष्मी वहिनी. माझे नाव गौरी सोमनाथ हांडगे. मी इयत्ता 9वी ब तुकडीमध्ये शिकते. तर आज दिनांक 25/7/2025 रोजी आमच्या शाळेत शालेय मंत्रिमंडळ याची निवडणूक होत असताना आम्ही स्काउट गाईडची मुलं या निवडणुकीमध्ये अधिकाऱ्याचं काम करत आहे. जेणेकरून आम्हाला कळेल की अधिकारी कसे काम करतात, जेणेकरून मतांची फोडसुद्धा होऊ नये किंवा कोणाचं अपयशही येऊ नये. त्यामुळे आम्ही इथे आमचं काम चोखपणे पार पाडत आहे. त्याचप्रमाणे आम्ही प्रामाणिकपणे काम करत आहे. या आमच्या शाळेची निवडणूक अतिशय सोयीस्करपणे पार पाडत आहे. आमच्या शाळेने आम्हाला हा धडा शिकवण्यासाठी चांगली पद्धत ठेवली, जेणेकरून मुलांना निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला मत द्यायचं आणि त्याच्या कोणत्या चांगल्या बाबीमुळे मत द्यायचं हे आम्हाला या शाळेने नोंद करते, जेणेकरून आम्ही आमच्या मनाचा उमेदवार निवडून आणू शकतो. धन्यवाद. विनोद गडाख आहे. मी आता 9वी तुकडी ब मध्ये शिकते. आज दिनांक 25/7/2025 रोजी आपल्या न्यू इंग्लिश स्कूल चांदोरीमध्ये मतदान होत आहे. जेणे आपल्याला कळते की मतदान कसे होते. लोकशाही पद्धतीने हे मतदान होणार आहे. शिक्षकच फक्त काम करत असता आम्हाला या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली, त्याबद्दल सर्व शिक्षकांचे व शाळेचे वतीने मी आभार मानते. शिक्षक कसे काम करतात हे आम्हाला समजले व आम्ही चांगल्या रीतीने हा मतदारसंघ सांभाळला याचीही आम्हाला कल्पना कळली. एवढे बोलून मी माझे शब्द संपवले. मी श्रावणी सचिन दाते 9वी अ ची विद्यार्थिनी. आज दिनांक 25/7/2025 रोजी न्यू इंग्लिश स्कूल चांदोरी मतदान इथे उपस्थित आहे. आज
जसे लोकशाही पद्धतीने ऑफिसर जसे मतदारसंघामध्ये उपस्थित असतात, तसं आज आम्हाला न्यू इंग्लिश स्कूल चांदोरीमध्ये उपस्थित राहण्याची संधी दिली. त्याबद्दल आज जे मतदारसंघामध्ये जसे ऑफिसर्स मतदान स्ट्रिक्ट पद्धतीने घेतात त्याची आम्हाला माहिती कळण्यासाठी न्यू इंग्लिश स्कूल चांदोरीमध्ये हे मतदान घेण्यात आलं आहे. त्याच्याबद्दल न्यू इंग्लिश स्कूल चांदोरी प्राचार्य श्री कापडणीस सर यांचे मी मनापासून आभार मानते. नमस्कार, मी कार्तिकी भाऊसाहेब माणसाने न्यू इंग्लिश स्कूल चांदोरी 10वी अ मध्ये शिकते. आज आमच्या शाळेमध्ये मतदान घेत आहे. आज आमच्या शाळेमध्ये मतदान घेत आहेत कारण की मुलांना अनुभव यावा म्हणून आम्ही मतदान घेत आहोत. आणि ह्यासाठी मी जोखीम केली आहे. मी स्काउटचा ड्रेस घातलेला आहे आणि सगळे 5वी ते 10वी सगळ्या कट 5वी अ ब कड ह्या सगळ्या वर्गांमध्ये मी वर्गांच्या मुलांना बोटाने त्यांच्या बोटाला शाई लावलेली आहे. आणि आज मला खूप म्हणजे टाईमच नव्हता, जेवायला सुद्धा मला वेळ नव्हती. आज आम्ही खूप महत्त्वाचे हे केलेलं आहे आणि याच्यातून मला अनुभव पण मिळाला. मी पण मतदान केले. इतर मुलांना मतदान कोणाला करायचं, योग्य व्यक्तीला केलं पाहिजे आणि मतदान करून काहीतरी शाळेसाठी काहीतरी म्हणजे शिस्त यावी म्हणून याच्यासाठी पण आम्ही मतदान केलेलं आहे. धन्यवाद. माझे नाव अश्विनी गोरखतर्ले. मी आता 10वी अ मध्ये शिकते. आज आमच्या शालेय निवडणूक प्रक्रिया पार पडली. त्याच्यामध्ये आम्ही सर्वांनी मतदान केलं. सर्व वर्गाचे 10वी अ ब क ड सगळ्या वर्गांनी भाग घेतलेला होता. मुख्यमंत्री कोण बनणार, शिष्टमंत्री कोण बनणार तर सगळ्यांनी ज्याला ते आवडेल त्यांनी मतदान केलं. तर मला खूप छान वाटलं. मला मोठेपणी 18 वर्षाच्या वयोगटातील पुरुष मतदान करता, पण आम्हाला इथे संधी मिळाली शाळेमध्ये मतदान पार करण्याची. तर आम्हाला खूप मोठा अनुभव आला. आम्हाला खूप छान वाटलं. सगळ्या वर्गांनी मतदान केलं. लहान मुलांनी आम्ही त्यांच्या हाताला शाई लावली. आम्हाला खूप छान वाटलं हे करताना. हे शाळेने हा उपक्रम झाली आई कमवा आणि शिखा मंत्र हा तरुणाईला प्रेरक होई. स्वावलंबी वृत्ती ठेवून ज्ञान साधना करतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा. विद्यालयात विद्यार्थी मंत्रिमंडळ निवडणूक घेण्यात आली. ही निवडणूक लोकशाही पद्धतीने जी निवडणूक होते, सार्वत्रिक निवडणूक, लोकसभेची निवडणूक, राज्यसभेची निवडणूक, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत या पद्धतीने आम्ही उमेदवार उभे केले. 2 दिवस त्यांना प्रचारासाठी संधी दिली आणि तिसऱ्या दिवशी आचारसंहितेचं परिपूर्ण पालन करून प्रचार फेरी थांबवली आणि आज प्रत्यक्ष मतदान केंद्र स्थापन करून त्या मतदान केंद्रावर वर्गवार मतदान घेण्यात आलं. हे सर्व करत असताना विद्यालयात जवळजवळ 11 मंत्रिपदासाठी एकूण उमेदवार 30 उमेदवार उभे होते आणि यातून अगदी शांततेत विद्यार्थ्यांनी वर्गात जाऊन प्रचार केला. काही ठिकाणी पोस्टर लावली आणि पुन्हा ती आचारसंहितेच्या काळात काढून घेण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही कशी रुजवली जाते, भारताचा हा आधारस्तंभ कसा भक्कम केला जातो याची जाण झाली आणि नागरिकशास्त्र अंतर्गत एक या मतदान प्रक्रियेतून विद्यार्थ्यांना खरोखर मतदान केंद्रावर जाऊन मतदान कसं करावं आणि मतदानाचे फायदे काय, महत्त्व काय हे सर्व समजून सांगण्यात आले. आणि भविष्यात हेच नागरिक पुढे मतदान प्रक्रियेमध्ये भाग घेऊन एक उज्ज्वल नेतृत्व आपल्या भारतासाठी देतील याची आम्हाला नक्कीच खात्री आहे. ही मतदान प्रक्रिया राबवत असताना साधारणतः मुख्यमंत्री, अभ्यासमंत्री, शिस्तमंत्री, आरोग्यमंत्री, अर्थमंत्री, क्रीडा मंत्री, पर्यावरण, सांस्कृतिक, सहल मंत्री, सजावट मंत्री आणि स्वच्छता मंत्री अशी वेगवेगळ्या खात्यांसाठी मतदान घेण्यात आले. या मतदानामध्ये आपल्या न्यू इंग्लिश स्कूल चांदोरीची स्कूल कमिटी, सर्व सेवक
आणि नॉन टीचिंगचे शिपाईपासून तर लेखनिकापासून सगळ्यांनी सहकार्य केलं. विद्यार्थ्यांनी सुद्धा चांगलं सहकार्य केलं आणि मतदान ही सुरळीत शांततेत पार पडलं. त्याबद्दल मी विद्यालयाच्या वतीने, स्कूल कमिटीच्या वतीने सर्व मतदानात सहभागी असलेल्या सेवक बंधू भगिनी आणि विद्यार्थी विद्यार्थिनींचं दीनदलितांसाठी अण्णा तुमची झिजली चंदन काया. अनाथ जीवा सदा लाभली मातृहृदयी तुमची माया. शून्यामधल्या नवसृष्टीचा निर्मिक तोही ठरतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा. 25-26 न्यू इंग्लिश स्कूल चांदोरी येथे आज लोकशाही पद्धतीने शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक साजरी होत आहे. मी पण एक अर्थमंत्री या पदासाठी उभा आहे आणि आमच्या सर्व उमेदवारांपैकी कोणी उमेदवार निवडून आला तरी आम्ही सर्व मिळून जीवाभावाने शाळेचा विकास करू अशी मी सर्व उमेदवारांच्या वतीने ग्वाही देतो. माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा. जीवनातला तिमीर जावा, प्रबोधनाची पहाट व्हावी. इथे लाभले पंखले उनी, उंच भरावी नभात घ्यावी. प्रतिभाशाली बहुजनांचा वेलू गगनी चढतो आहे. रयते मधुनी नव्या. इयत्ता 9वी ब मध्ये शिकते. काल दिनांक 25/7/2025 रोजी आमच्या शाळेत पार पडलेली शालेय निवडणूक अतिशय उत्साहाने पार पडली. इथे सर्व शालेय उमेदवारांनी आपली नावे या निवडणुकीत दिलेली होती. त्याचप्रमाणे आमची निवडणूक उशिरा 5:30 पर्यंत चालली गेली आणि या निवडणुकीमुळे प्रत्येक विद्यार्थ्याला मतदानाचा हक्क बजावता आला व ही निवडणूक दालनमध्ये जास्त गर्दी न होऊ देता प्रत्येक उमेदवाराला एकच मत पडेल अशी आम्ही काळजी घेतली. त्याचप्रमाणे आमच्या शाळेतील स्काउटच्या विद्यार्थ्यांनीही खूप चांगली कामगिरी इथे पार पाडली. त्याचप्रमाणे मतदान झाल्यानंतर आम्ही या मतदान पेट्या आमच्या शाळेतील प्राचार्य मान्य श्री कापडणी सर यांच्या दालनात ठेवल्या. त्या पेट्यांमध्ये काही भेसळ होऊ नये म्हणून आमच्या शाळेतील घाटगे मामा यांनी त्या पेट्यांमध्ये रात्रभर खूप चांगल्या प्रकारे लक्ष ठेवले. त्याचप्रमाणे आज दिनांक 26/7/2025 शनिवार रोजी आम्ही आज यांचे मतमोजणी करत आहोत. त्याचप्रमाणे कोणत्याही उमेदवाराला जास्त किंवा कमी मतं येऊ नयेत याचा आम्ही खूप प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत. ही निवडणूक खूप चांगल्या प्रकारे पार पडली. त्याचप्रमाणे मतमोजणीही खूप चांगल्या व शांततेत प्रकारे होत आहे. त्याचा आम्हाला खूप आनंद होत आहे. एक वाक्य म्हणू शकेल तमसोमा ज्योतिर्गमयो याचाच अर्थ होतो अंधाराकडून उजेडाकडे. माझं असं म्हणणं आहे की आमची शाळा आम्हाला कोणत्याही प्रकारच्या अंधारात न ठेवता प्रत्येक प्रकारचा सल्ला आम्हाला देऊ इच्छिते आहे. घडतो आहे वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा. तर आज होत असलेल्या मतदानाची आपण जराशी चौकशी करूयात. तर आज आमच्या शाळेची मतमोजणी होत आहे. त्याचप्रमाणे जी मतमोजणी करणारी मुलं आहेत तेही खूप चांगले आहेत. ते अतिशय प्रामाणिकपणे त्यांची कामगिरी चोख बजावत आहे. ना जास्त ना कमी अशा प्रकारे ते आपली कामगिरी चोख बजावत आहे. तर आज आमच्या शाळेत होत असलेली मतमोजणीसाठी आम्ही ज्या उमेदवाराच्या चिठ्ठीवर दोन्हीही खुणा आहेत त्यांना आम्ही बाद करत आहोत. ज्या प्रकारे 2 उमेदवार उभे आहेत अभ्यास मंत्रिपदाला आणि दोघांच्या समोरही बरोबरचे चिन्ह असेल तर आम्ही ते बाद करत आहोत. तर आम्ही बरोबरचे चिन्ह व यस ही स्वाक्षरी त्यांना सांगितलेली आहे. ज्याने
ते आपले मतमोजणी करू शकतात. याच प्रकारे आपण बघत आहात की आमच्या शाळेमध्ये मतमोजणी अतिशय सोयीस्करपणे चालू आहे. त्याचप्रमाणे आमची शाळा खूप चांगल्या प्रकारे मतमोजणी करत आहे. ज्या ठिकाणी 4 उमेदवार उभे आहेत त्या ठिकाणी 4 मुली किंवा 4 मुलं बसलेले आहेत. प्रत्येकाकडे एका उमेदवाराचे चिन्ह दिलेले आहे. ज्या ठिकाणी 2 उमेदवार आहेत त्या ठिकाणी दोघांचे चिन्ह दिलेले आहे. पार पडलेल्या मतदानाची आम्ही खूप चांगल्या प्रकारे ग्वाही घेतली. त्याचप्रमाणे आजची मतमोजणी ही चांगल्या प्रकारे होईल अशीच मला इच्छा आहे. तर आमच्या शाळेतील उमेदवारांना निकालाची खूप उत्सुकता लागलेली आहे. त्याचप्रमाणे निकालाची उत्सुकता तुम्हालाहीच असेल. आज आमच्या शाळेतील उमेदवारांची उत्साहाची पातळी खूप वेगळी आहे. त्याचप्रमाणे जी आम्ही मतमोजणी करत आहोत त्यानंतर ते रीचेकिंगसाठी आमच्या शाळेची निवडणुकीचे प्रमुख माननीय श्री बगाव सर यांच्याकडे जात आहे. कारण की कोणत्याही प्रकारे मुलांकडून सुद्धा या मतदानाच्या प्रक्रियेत काही चुका होऊ नये त्यामुळे माननीय श्री बगाव सर हे रीचेकिंग करत आहे. त्याचप्रमाणे आमच्या शाळेची मतमोजणी झाल्यानंतर इंटरॅक्टिव्ह पॅनलवर आम्ही त्याची मतमोजणी लिहिणार आहोत. ज्याप्रमाणे आपण गठ्ठ्यागठ्ठ्यानी आपण मतमोजणी चेकिंग करू शकतो. तर अशा प्रकारे आज आमच्या शाळेतील मतमोजणी चालू आहे. यामध्ये पुढील प्रमाणे मतं ऋतिक ज्ञानेश्वर आवारे 12 मतं आहेत. संस्कार गणेश मोरे 56 मतं आहेत. आणि अथर्व बाजीराव उले 515 मतं आहेत. 15 आणि ऋषिकेश आणि लावरे 581. शाळा असुनी आम्हास वाटे जग हे मौज मजेचे. शाळा असुनी आम्हास वाटे जग हे मौज मजेचे. क्षणवेचा या आनंदाचे. भारत देशामध्ये
जगातील सर्वात मोठी लोकशाही नांदत आहे आणि आजचे जे विद्यार्थी आहेत ते उद्याचे नागरिक आहेत आणि आपल्या देशामध्ये त्या लोकशाही पद्धतीमध्ये निवडणूक ही अतिशय महत्त्वाची प्रक्रिया आहे आणि ती निवडणूक या विद्यार्थ्यांना समजावी यासाठी न्यू इंग्लिश स्कूल चांदोरी या विद्यालयामध्ये या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया अतिशय निपक्षपातीपणे आणि लोकशाहीच्या मूल्यांना जपून पार पडलेली आहे. त्या निवडणुकीमध्ये ज्यांनी सहकार्य केलं असे माननीय मुख्याध्यापक कापडणीस सर, उपमुख्याध्यापिका भदाने मॅडम, पर्यवेक्षक श्री ठाकरे सर, त्यानंतर आपले दुसरे महाजन सर, तसेच सर्व शिक्षकेतर बंधू आणि विशेषतः या ठिकाणी ज्यांनी या विभागाची धुरा सांभाळली असे आपले बगाव सर, गायकवाड सर आणि त्यांचे सर्व सहकारी, या सर्वांचं मी या ठिकाणी चांदोरी गावाच्या वतीने आणि ज्येष्ठ शिक्षक या नात्याने अभिनंदन करतो. आणि या ठिकाणी ही प्रक्रिया पार पडलेली आहे आणि त्यामध्ये ऋषिकेश आणि आवारे हा मुख्यमंत्री म्हणून निवडून आलेला आहे. त्यानंतर स्वरा राधाकिशन शिंदे ही त्या ठिकाणी अभ्यास मंत्री म्हणून निवडून आलेली आहे. त्यानंतर श्लोक प्रताप भवर हा त्या ठिकाणी शिस्त मंत्री म्हणून निवडून आलेला आहे. नवूर संतोष महाले हा त्या ठिकाणी आरोग्यमंत्री म्हणून निवडून आलेला आहे. कृष्णा संदीप टर्ले हा या ठिकाणी अर्थमंत्री म्हणून निवडून आलेला आहे. त्यानंतर क्रीडा मंत्री म्हणून त्या ठिकाणी साहिल रवींद्र सूर्यवंशी निवडून आलेला आहे. आदित्य सुभाष आवारे हा पर्यावरण मंत्री म्हणून निवडून आलेला आहे. साई उत्तम देवकर हा या ठिकाणी सांस्कृतिक मंत्री म्हणून निवडून आलेला आहे. आदित्य दत्तू वाघ हा सहल मंत्री म्हणून निवडून आलेला आहे. त्यानंतर प्रिन्स निलेश जवादे हा या ठिकाणी सजावट मंत्री म्हणून निवडून आलेला आहे. आणि सचिन बाळू टर्ले स्वच्छता मंत्री म्हणून या ठिकाणी निवडून आलेला आहे. तर या सर्व विद्यार्थी प्रतिनिधींचं शाळेच्या वतीनं, मुख्याध्यापकांच्या वतीनं, सर्व शिक्षकांच्या वतीनं या ठिकाणी मी हार्दिक असं अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील आपल्या कामासाठी शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कर्नाटक.